So hello guys, let's start our another question on linear transformation. So बघा बेटा, इथे पण आपल्याला चेक करायचं टेस्ट फॉर लिनियर डिपेंडन्सी. मी मागच्या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला सांगितलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय बेटा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर बनवता आली तर आला आन्सर. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये पण म्हटलं होतं मी तुम्हाला, सर जे पण आपल्याला वेक्टर गिवन असेल याला वेक्टर म्हणते बे मग्यो, x1 x2 x3. सर याला म्हणायचं अल्फा 1 ऑलवेज, याला काय म्हणायचं अल्फा 1, याला काय म्हणायचं बेटा अल्फा 2 आणि याला काय म्हणायचं अल्फा 3. अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3. सर 3 आहे म्हणून 3 म्हटलं, 4 असतं तर काय म्हटलं असतं बेटा 4. 4 असतं तर काय म्हटलं असतं 4. ओके, तर सांगा बेटा, मागच्या याच्यात सांगितलं होतं सर आडवा असेल तर कसं लिहायचं बे, उभं. सांगा काय लिहिलं असतं बेटा, बोला बेटा. सर 2 -1 3 2. ओके, कशाच्या व्हॅल्यू होत्या सगळ्या अल्फा 1, तर काय येणार अल्फा 1 अल्फा 1 अल्फा 1 अल्फा 1. ओके, नंतर 1 3 4 2 सरळ लिहायच्या, प्लस 1 प्लस 3 प्लस 4 प्लस 2. कशाच्या व्हॅल्यू होत्या अल्फा 2, तर अल्फा 2 अल्फा 2 अल्फा 2 आणि ते पण काय असतं अल्फा 2. सर तिसऱ्या याच्यामध्ये सांगा सर प्लस 3 नंतर काय बेटा -5 नंतर प्लस 2 नंतर प्लस 2. सगळ्या याच्यात काय झालं असतं अल्फा अल्फा कशाच्या 3च्यात, अल्फा 3 अल्फा 3 अल्फा 3 आणि ते पण काय असतं अल्फा 3 इज इक्वल टू सर 0 0 0 आणि 0. अबे डन का. बघा आडव्या व्हॅल्यू होत्या, आडव्याला कसं लिहिलं उभं. अबे मग्यो याले अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 म्हणायचं. ओके, 4 व्हॅल्यू असेल तर 4 म्हणायचं, 2 असेल तर 2, 2 तर राहतच नाही, कमीत कमी 3 राहते. ओके, तर जेवढे पण वेक्टर दिले असेल त्याला अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 म्हणायचं. ओके, ज्या पण आडव्या व्हॅल्यू असेल त्याला काय लिहायचं उभ्या, आडव्या व्हॅल्यूला उभ्या, आडव्या व्हॅल्यूला उभ्या. इथे पण आडव्या होत्या त्याला काय लिहिलं उभं. कळलं इथपर्यंत. आता बनवायची मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्स बनवणं बहुत इझी आहे. सांगा सर कशी बनवणार. बघा पहिले किती आहे बेटा 2 1 3. ओके, तर 2 1 3 नंतर -1 3 -5 -1 3 -5. हा नंतर किती आहे सर 3 4 2, तर काय लिहिणार बेटा 3 4 2. हा नंतर 2 2 2 काय लिहिणार 2 2 2. ओके, अबे डन का झालं इथपर्यंत. बघ मॅट्रिक्स लिहिली, त्याच्यानंतर काय येणार सांगा पटकन. त्याच्यानंतर येणार सर अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा 3. सर 3च काऊन 4 लिहा ना जी. अबे पाय 1 2 3. ओके, इज इक्वल टू काय राहणार 0 0 0 खतम. इज इक्वल टू काय राहणार 0 0 0. आता सर किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे, पहिले रो मोजाचे 1 2 3 4. किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे 4/3. ओके, तर R1 R2 हा काय बेटा R3 आणि हा काय रे R4. ओके सर, R1 R2 आणि R3 R4. आता सर 4/3 जर मॅट्रिक्स असेल तर शून्य बनवावं लागते, 1 2 3 आणि 4. किती शून्य बनवावं लागते 4. अबू 4/4 असेल तर 6, बाकी वेळे 4. किती शून्य 4. ओके सर, आता 4 शून्य बनवायचे आहे, तर हे काय होतं बेटा आपल्यासाठी सांगा पटकन. सर हा होता जी कॉलम 1, हा काय होता बेटा कॉलम 2 आणि सांगा बे मग्यो, मागच्या वेळेसच बोललो सर कॉलम 1 असेल तर कोण हेल्प करते R1. कोण हेल्प करते R1. लक्षात ठेवायचं, मतलब जेव्हा पण आपण कॉलम 1 ची ट्रान्सफॉर्मेशन करेल आपण कोणाची हेल्प घेणार बेटा R1 ची. कोणाची हेल्प घेणार R1. ओके सर, नंतर आता बोलावे काय येणार सांगा पटापट. सर सगळ्यात पहिले आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन R2, इथे शून्य पाहिजे 1 2 3 ठिकाणी. हा सर आम्हाला पाहिजे पहिले R2, तर सांगा बे R2 साठी काय लिहिणार. टेन्शन नाही घ्यायचं, पहिले लिहायचं किती आहे बेटा इथं -1. सर हेल्प कोणाची घेणार, हेल्प याची घेणार, हा R1 होता आपला, याचीच हेल्प घेणार. ओके सर इकडं आहे सर 2. ओके, तर मला सांगा बेटा इथं मायनस आहे तर काय करावं लागेल प्लस. अबे ओके नाही, काय करावं लागेल प्लस. इज इक्वल टू पाहिजे सर आम्हाला 0. ओके, 2 किती होता बेटा सांगा पटकन. सर 2 होता आमच्यासाठी R1. ओके सर हा -1 कोण होता जी आमच्यासाठी, तर हा होता बेटा R2. ओके, लिहिलं एवढं. अबे लिहिलं का. आता सांग इथं 2 आहे, सर इथं काय लागेल -2 लागेल, तर सांग बे -1 ले किती ना मल्टिप्लाय करशील 2 ना, तर ऑटोमॅटिक -2 येऊन जाईल. कॅल्सिट टाकून पाहिजे येते का नाही तर. ओके, तर सांग काय झालं असतं 2 इंटू R2, इथे काय बेटा प्लस, तर काय लिहिलं असतं प्लस. सांग R2 च्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन काय राहिले असते 2R2 प्लस R1. काय असते 2R2 प्लस R1. ओके, ऑलवेजच मी असं करून देणार. ठीक आहे सर, पहिला झाला. हा आता दुसऱ्या याच्यात बघ, दुसऱ्या याच्यात किती आहे बेटा सांग. R3 साठी करायचे आम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन. लिहिलं सर R3 साठी.
हा R3 साठी सांग बे किती आहे. इथे किती आहे बेटा R3 साठी 3. ओके सर. इथे किती आहे 2. बेटा इथं प्लस आहे ना तर ऑलवेज काय येणार इथं मायनस. ओके सर. आता आहे का 0 पाहिजे. ओके हा कोण होता बे 3 कोण होता आमच्यासाठी R3 होता सर. हा 2 कोण होता आमच्यासाठी सर हा R1 होता. हे बघ 2 किती होता R1 आणि R3 किती होता बेटा 3. बापू हे आलं पाहिजे बाकी काही नाही आलं तरी चालते. करेक्ट ना. हा तर इथं लिहिलं 3 आणि इथं लिहिलं 2. हे सेम टू सेम जशा ना तसं छापलं इथचं बरोबर आहे. आता सर मला सांगा इथे आपल्याला 0 बनवायचं आहे तर बेटा बघा इथे 3 असं यानं मल्टिप्लाय इथचं याले हा काय करणार बेटा 2 आणि इथं कितीने मल्टिप्लाय करणार 3. तर बघ चेक कर 3 2 6 मायनस 6 किती आले असते 0. कॅल्क्युलेट टाकून पाहिजे. ओके तर काय येणार बेटा 2R3 मायनस इथे किती ना 3 ना. तर बघ काय राहिलं 2R3 मायनस 3R1. 2R3 मायनस काय 3R1. आता कशासाठी बेटा कॅल्क्युलेशन R4 साठी. सर आता R4 साठी कॅल्क्युलेशन हा हे तर बढिया आहे सर 2 आणि इथे पण किती आहे बे 2. बस बढिया. सांगा बे किती राहिले असते 0. इथं मल्टिप्लाय करायची गरज पडली असती का नाही. इथं काय असतं बेटा हा R4 मायनस काय असता R1. ओके सर R4 मायनस काय R1. दिस इज द कशासाठी बेटा कशासाठी हे असते सगळे. अबे बोला पटकन कशासाठी असते हे सर हे जे असते हे कशासाठी असते कॉलम 1 साठी. आणि कोणाची हेल्प घेतली सर R1 ची. पाहून घ्या R1. ओके इथं लिहितो पण मग घेऊ एकदा. सर कॉलम 1 चे जर ट्रान्सफॉर्मेशन करायचे असेल तर हेल्प घ्या. कोणाची हेल्प घ्या बे R1 ची. कोणाची हेल्प घ्या. आता सर आता काय केलं असतं कॅल्क्युलेशन केलं असतं. सांगा बे कॅल्क्युलेशन पार्ट. अरे बोला कॅल्सी घेऊन घ्यायचा बेटा सोबत. हा काय लिहिणार बेटा R2 इज इक्वल टू काय बेटा 2R2 प्लस R1. ओके सर सांगा बे किती होता बेटा R1 किती आहे सॉरी R2 लिहायचं आहे -1 3 5 किती आहे पहिले 2 ना मल्टिप्लाय 2 2 2 मल्टिप्लाय हा R2 किती होता -1 3 -5 -1 3 -5 लिहिलं. नंतर काय प्लस 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 R1 किती आहे सर 2 1 3 किती आहे 2 1 3. ओके इज इक्वल टू हा तर 0च येणार. ओके इथे बघा बेटा किती येणार 3 2 6 6 1 7 कॅल्शिट टाक जो नाही तर पहिले कर जो 3 आणि 1 4 4 2 8. ओके हो जो खतम. कॅल्शिट टाकायचं जशानं तसं जो पण कॅल्शिट सांगन ते आपलं काय राहणार आन्सर. हा -10 मधून 3 गेले इथे किती राहणार बेटा -7. ओके सर R2 झाले. R3 साठी सांगा कॅल्क्युलेशन काय राहणार. R3 साठी होतं 2R3 -3 इंटू R1. ओके तर 2 2 2 लिहिले पहिले. अबे लिहिले का सांग R3 किती होता 3 4 2 किती 3 4 2 मायनस 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 3 ना मल्टिप्लाय येणार प्रत्येक याच्यात. अबे येणार की नाही. हे बघ 3 होता म्हणून 3 ना प्रत्येक याच्यात काय करतो मल्टिप्लाय. ओके हा नंतर R1 किती होता बेटा 2 1 3 इज इक्वल टू हा तर 0 येणारच. जर पहिल्या 0 ने आला समजायचं खतम. ओके हा 4 2 8 8 मधून 3 गेले 5. नंतर 4 -9 किती राहणार बेटा -5. ओके हा 4 -9 किती राहणार -5. तुम्ही तर कॅल्सी मध्ये टाकणार. ओके R4 साठी सांगा बेटा कॅल्क्युलेशन काय येणार. R4 साठी R4 -R1. ओके R4 काय होता सर 2 2 2 हा होता 2 2 2 मायनस 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 हे किती होता बेटा 2 1 3. हे बघ चेक कर 2 1 3. ओके इज इक्वल टू 0 1 -1. ओके तर दिस इज अवर रो ट्रान्सफॉर्मेशन फॉर कशासाठी बेटा कॉलम 1. कॉलम 1 मध्ये आपण काय केले पूर्णच्या पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन केले. सांग मग मॅट्रिक्स कशी राहणार बाबू 2 3 4 चेच केले तर 1 सेम टू सेम तर काय राहणार बेटा 2 1 3. ओके दुसरं R2 च्या ठिकाणी आता ऐकून घे हे मग्गा उभं लिहिते उभं नाही R2 आहे बेटा रो आडवे राहते आडवे 0 7 7 किती 0 7 -7. ओके तिसऱ्या ह्याच्यात 0 5 5 सॉरी 0 5 आणि इथे काय येणार बेटा -5. तिसऱ्या ह्याच्यात बे 0 1 आणि इकडे काय येणार -1. दिस इज अवर काय रो ट्रान्सफॉर्मेशन. दिस इज अवर काय रो ट्रान्सफॉर्मेशन. सर हे झालं सर. ओके हा इंटू काय येणार बेटा बोल पटकन α1 α2 α3 काय येणार α1 α2 आणि α3 इज इक्वल टू किती रे 0 0 0 इज इक्वल टू किती येणार 0 0 आणि 0. ओके सर नंतर आता आम्हाला सर 3 शून्य तर मिळाले. फक्त आता कोणाला शून्य बनवायचं आहे याला काय बनवायचं आहे 0. याला काय बनवायचं आहे 0. तर सांग रे मग्गा काय होता हा
R1 R2 R3 आणि हा काय होता R4. सर याले नाही बनवायचा आहे का जी? अबे 4x3 मॅट्रिक्स आहे, 4x3 मध्ये 1 2 3 4 शून्य बनवायचे. ओके, याले बनवायची गरज नाही. ओके, हा आता सर आम्हाला जर बनवायचं आहे तर सांगा बे कोण होता हा सर आमच्यासाठी? C2. आणि C2 साठी कोण हेल्प करते? अरे बोला यार बटका, C2 साठी कोण हेल्प करते सर? R2. C2 साठी कोण हेल्प करते? R2. ओके, सांगा मग सर R4 चे जर आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहे बेटा, इथे किती आहे? 1 R2 हाच आहे ना बेटा, हा R2 याच्यातला पाहता, याच कॉलम मधला. हा R2 किती आहे? 7. इथे किती आहे बेटा? 7 इज इक्वल टू किती पाहिजे सर आम्हाला? 0. तर मायनस करावं लागेल. अरे इथे प्लस आहे म्हणून मायनस, सर मायनस असतात तर प्लस. हा कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल बेटा? 7 तर काय लिहिणार? 7 1 होता काय होता आमच्यासाठी? R4 आणि मायनस किती राहणार बेटा? R2. ओके, तर दिस इज अवर रो ट्रान्सफॉर्मेशन. पाहून घे मग्गा, हा होता आपल्यासाठी R4 मायनस हा होता आपल्यासाठी काय? R1. ओके, म्हणून 7 नी काय केलं? मल्टिप्लाय. तर 7 R4 इंटू मायनस काय? R2. आता सर याला जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर सांग बेटा काय लिहिलं असतं? R4 चे तर आम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहे सर, बोला बे. 7 इंटू 7 इंटू 7 तिने याच्यामध्ये काय केलं असतं? मल्टिप्लाय. सांग R4 किती होता? 0 1 मायनस 1 0 1 मायनस 1 मायनस मायनस मायनस. हा R2 किती होता सर? R2 0 7 मायनस 7 0 7 आणि मायनस 7 इज इक्वल टू असतं इथे 0. ओके, अबे 7 इंटू 0 0 कॅल्शिट टाकलं असतं बेटा, हे पण किती असतं? 0. ओके, आणि हे पण किती असतं? 0. ओके, हे तिने आपण कशामध्ये टाकले असते? कॅल्सीमध्ये. जे पण कॅल्सीनं आन्सर सांगितलं तिथे आपण काय लिहिले असते. ओके, दिमाग नाही लावायचा मग्या याच्यामध्ये. याच्यात कशाला टाकायचं? हे सगळ्याच्या सगळं कॅल्क्युलेटर दिला ना घेऊन घरच्या आहे ना, हा तर कॅल्क्युलेटर मध्ये टाकायच्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू. ओके सर, या व्हॅल्यू जर पुट केल्या तर सांगा बेटा काय दिसन? आपण कोणालाच नाही छेडलं, कोणाला लिहिलं फक्त R4 च्या ठिकाणी, बाकी सब सेम टू सेम. तर काय येणार सांगा बेटा? 2 1 3. दुसरं 0 7 मायनस 7. तिसरं काय येणार बेटा? 0 5 मायनस 5. आणि चौथ्या येणार 0 0 आणि 0. अबे उभा आहे म्हणून उभा नको लिहिजो, हा रो आहे R4. रो कसा राहते? आडवा. ओके, इंटू काय असतं बेटा सांगा? α1 α2 आणि काय? α3 इज इक्वल टू ऑल व्हॅल्यू काय? 0 0 0 लिहिलं. ओके, तर झाली आपली अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके सर, हे बघा 1 2 3 4 4 शून्य झाले सर. इथं नसता आला तर त्याचे काही घेणदेण नाही भाऊ, आपल्याला 4 पाहिजे. आला का 5 होता? ठीक आहे, नाही आला तर नाही लिहायचं. ओके, तर सांगा बेटा याच्यापासून इक्वेशन बनवले असतील. सांग बे, पहिलं इक्वेशन बोललो होतो मागच्या क्वेश्चन मध्ये, α1 α2 α3. याले α1 सोबत, याले α2 सोबत, याले α3 सोबत. तर काय लिहिलं असतं? 2α1 प्लस 1α2 प्लस काय आहे? 3α3 इज इक्वल टू काय? 0. दुसरं हा सर 0α1 प्लस दुसरं काय बेटा? 7α2 मायनस 7α3 इज इक्वल टू 0. हा तिसरा बोलबे सर 0α1 प्लस 5α2 मायनस तिसरं काय? 5α3 इज इक्वल टू 0. सर हे शून्य आहे, शून्य लिहायची गरज नाही. ओके सर, नंतर एवढं झालं बेटा. आता सांग रे समोर काय लिहिलं असतं? इक्वेशन लिहिले आणि मी बोललो होतो जो सगळ्यात शेवट पाच ह्या कोणत्यावर कोणत्यावर कोण आहे बे? या कोणत्यावर? α3. कोण आहे? α3. आणि ऑलवेज म्हणायचं से. काय म्हणायचं? से α3 इज इक्वल टू के. काय म्हणणार बेटा? α3 इज इक्वल टू के. मी बोललो α3 इज इक्वल टू काय? के. ऑलवेज म्हणणार. ओके सर, α3 इज इक्वल टू के लिहिलं. हा इक्वेशन होता ए बी आणि हा काय होता? सी. सर फ्रॉम इक्वेशन सी, ओके फ्रॉम इक्वेशन सी वरून जर बघितला आम्ही तर सांग बरं रे काय राहणार? सर 5α2 मायनस 5α3 इज इक्वल टू किती आहे? 0. हे बघ, हा प्लस आणि हा मायनस इज इक्वल टू किती? 0. हा मायनस आहे, तिकडे गेला तर प्लस. तर पहिले व्हॅल्यू पुट करतो. 5α2 मायनस 5 α3 किती होतं बेटा? के इज इक्वल टू किती? 0. तो 5α2 मायनस मायनस जर तिकडे गेला तर काय होणार बेटा? प्लस. तर काय राहिलं असतं? 5k. तर α2 ची व्हॅल्यू मिळाली असते आपल्याला 1k. कारण हा जर इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेला तर कुठं? डिवाइड. 5/5 किती झालं असतं बे? मग्गा 1. ओके, तर काय राहिलं असतं बेटा? 1k. याला उचलायचं, याच्यात पुट केली बेटा तर सेमच आहे, इकडे एक अननोन आहे. तर याला उचलायचं ना, पुट करायचं. पुट इन इक्वेशन 1. सर इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर सांगा बे काय आहे? सर 2α1 प्लस α2 ओके नंतर प्लस 3α3 इज इक्वल टू किती आहे बेटा? 0.
सर 2 अल्फा 1 तर राहणारच जी. अल्फा 2 ची व्हॅल्यू किती आली होती बाई के. सर अल्फा 3 किती होता सर अल्फा 3 होता सर के इज इक्वल टू किती बाई 0. सर के प्लस 3k किती झालं असतं बेटा 4k इज इक्वल टू किती 0. सर हे प्लस आहे तिकडे गेला तर मायनस, तर 2 अल्फा 1 इज इक्वल टू मायनस 4k. अबे अल्जेब्रात येते ना का झाला खतम. ओके 3 आणि 1 किती झाले असते 4. तर अल्फा 1 इज इक्वल टू असतं बेटा मायनस 2k आणि दिस इज अवर काय रे अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा 3. ओके तर तीनही व्हॅल्यू मिळाले आपल्याला. 0 आली का बेटा नाही. सर 0 जर नसन आली तर समजून जायचं दिस इज काय लिहिणार बेटा धिस इज लिनियरली डिपेंडंट. काय लिहिणार दिस इज लिनियरली डिपेंडंट. सर 0 आली तर काय लिहिणार जी 0 आली तर लिहिणार बेटा इंडिपेंडंट. 0 आली तर काय लिहिणार इंडिपेंडंट. सर 0 येते का जी एक क्वेश्चन घेईल त्याच्यामध्ये सांगेल की 0 कसं येते. ओके तर दिस इज काय लिनियरली डिपेंडंट. ओके ओके स्क्रीनशॉट काढतो त्याच्यावाला. ठीक आहे आता आन्सर बघ. आन्सर जे पण लिहायचं आहे तर बेटा तर बघा आन्सर मध्ये काय लिहिणार बेटा याच्यावाल्या आन्सर मध्ये लिहिणार सर अल्फा 1 x1 प्लस अल्फा 2 x2 प्लस अल्फा 3 x3 इज इक्वल टू किती लिहिणार 0. ऑलवेज ऑलवेज. सर 4 काउंट नाही लिहिले आम्ही 3 वेक्टर दिले होते म्हणून 3 लिहिले. ओके सांगा अल्फा 1 ची व्हॅल्यू किती आली होती सर मायनस 2k x1. ओके प्लस अल्फा 2 किती होता सर अल्फा 2 1k x2. ओके प्लस सर अल्फा 3 किती होता जी अल्फा 3 होता k x3 इज इक्वल टू किती येणार बेटा 0. सर k ला जर कॉमन काढलं ओके तर काय राहिलं असतं k ला कॉमन काय राहिलं असतं बेटा मायनस 2 x1 प्लस k तर बाहेर निघला काय राहणार बेटा इथे फक्त x2. इथे पण k बाहेर गेला काय राहणार x3 इज इक्वल टू 0. सर हा k जर इकडे गेला तर काय झालं असतं ऑटोमॅटिक 0 झाला असता. ओके तर काय राहिलं असतं मायनस 2 x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू असता बेटा 0 आणि धिस इज अवर काय रे रिक्वायर्ड आन्सर. धिस इज अवर काय रिक्वायर्ड आन्सर. तर एवढं बेटा आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये येऊन सॉल्व करावं लागेल. इथून पूर्णच्या पूर्ण कशाचा पार्ट आहे बेसिक अल्जेब्रा. ओके जर नसेल काही कळलं बेटा तर प्लीज कमेंट करा. ओके आणि अजून जर तुम्हाला काही वेगळे क्वेश्चन पाहिजे असेल दुसऱ्या कोणत्या टॉपिकचे तर तुम्ही मला सांगू शकता. ओके सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.